प्रिय मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष, चिंता आणि अडचणी असतात. कधी आपण लोकांमुळे दुखावतो, कधी परिस्थितीमुळे तुटून जातो. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठं एक सत्य आहे. येशू ख्रिस्त आपल्यावर अनंत प्रेम करतो. त्याने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिले, जेणेकरून आपले पाप माफ होतील आणि आपणास नवं जीवन मिळेल. येशू म्हणतो, मी मार्ग आहे, सत्य आहे आणि जीवन आहे. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो आपल्याला नवी दिशा आणि खरी शांती देतो. जगात कितीही पैसा, मान, प्रतिष्ठा मिळाली तरी मनाला खरी शांती फक्त ख्रिस्तामध्येच मिळते. मित्रांनो, प्रार्थना ही फक्त शब्द नाहीत, तर ती देवाशी असलेली थेट बोलणी सृष्टीच्या आहे. निर्माणकर्त्या प्रभू येशू, या वेळेला आम्ही सर्वजण अंतःकरणाने पिता तुम्हाला धन्यवाद देतो. ऐकतो या वेळेसाठी आभार मानतो देवप्पा. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जे काही देवप्पा परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रभू, तुझ्या डोळ्यासमोर आहे. पण देवप्पा, आम्ही या वेळेला तुझ्या दैवी हाताखाली लीन आणि नम्र होत आहोत, कारण तिथेच आम्ही सुखरूप आहोत, तिथेच आम्हाला आमचं आश्रयस्थान आहे. प्रभू, या सगळ्यांसाठी आम्ही धन्यवाद देत आहोत. पण देवप्पा, प्रार्थना करत आहोत त्या शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या तुझ्या लेकरांचं नुकसान देवप्पा या पावसामध्ये झालेलं आहे. ज्यांची घरं पडले देवप्पा, त्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई मिळू देत. प्रभू, आम्ही मान्य करतो की हा निसर्गसुद्धा मनुष्याच्या पतनामुळे वैतागलेला आहे. कारण पौल त्याच्या वचनामध्ये म्हणतो, बायबल आम्हाला सांगतं, ही पृथ्वीसुद्धा प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी कणत आहे. मनुष्याच्या पतनामुळे, मनुष्याच्या पापामुळे इतकं देवप्पा वातावरण विखुरलं गेलंय आणि त्याचाच परिणाम मनुष्य भोगत आहे. पण प्रभू राजा, आम्ही यावेळेला विनंती करतो, या सगळ्या गोष्टी थांबू देत आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय, ज्यांचं घर पडलंय, ज्या शेतकऱ्यांचं पीक नासलेलं आहे प्रभू देवप्पा, त्यांच्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळू देत आणि प्रत्येकाचं संरक्षण कर देवप्पा. कुणाच्याही कुटुंबामध्ये जर देवप्पा काही घटना झाली असेल तर देवप्पा तू त्यांचं सांत्वन कर, त्यांच्या संगती राहा. प्रभू, आज आमचं सगळं लक्ष आम्ही तुझ्या वचनाकडे लावत आहोत. आम्हाला प्रत्येकाला तू कान दिलेला आहेस, हा श्वास दिलेला आहेस, विचार करण्याची शक्ती दिलेली आहेस. या सगळ्यांसाठी आम्ही धन्यवाद देतो प्रभू. या सगळ्या गोष्टीने आम्ही तुझे गौरव करावे, यासाठी तू आम्हाला मदत कर. इथून पुढची सर्व वेळ काळ पित्या तुमच्या हातात देत आहोत. जे भाऊ बहीण प्रवासामध्ये ऐकत आहेत त्यांचं येणं सुखरूप कर देवप्पा, आणि ज्या बहिणी, जे भाऊ घरामध्ये ऐकत आहेत प्रभू, आमच्या सगळ्यांचं लक्ष तुझ्या दैवी वचनाकडे लागू देत. तुझ्या आत्म्याचा परिणाम किंवा त्या आत्म्याचा प्रभाव आमच्यावर होऊ देत प्रभू. कारण ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात करतो, म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. 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 मित्रांनो, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे जे दाखले आहेत त्याच्याबद्दल शिकत आहोत. हा दुसरा दाखला आपण शिकत आहोत, जो आपल्याला हे सांगत आहे की सुवार्ता करताना आपण किती पेशन्सली, किती वाट पाहिली पाहिजे एखाद्या गोष्टीला. एखाद्या व्यक्तीला जर आपण सुवार्ता सांगतो, वचन सांगतो, तर त्याच्यामधून फळ यायला किंवा अंकुर फुटायला आपण देवाला समर्पित होऊन त्या व्यक्तीला सुद्धा समर्पित केलं पाहिजे. एकमेकांवर चिडचिड करण्यापेक्षा देवाला ती परिस्थिती त्याच्या हातात देऊन त्याच्यामधून अंकुर फुटण्याची आपण वाट पाहिली पाहिजे. पण जसा शेतकरी जेव्हा बी पेरतो, त्याला पूर्णपणे अपेक्षा असते किंवा तो विश्वास असतो की सृष्टीमध्ये जसं वातावरण किंवा बदल घडत आहे त्यानुसार मला पीक मिळणारच आहे. ज्याप्रमाणे वर्षा होते, ज्याप्रमाणे ऊन वारा पाऊस त्या पिकाला मिळतोय, त्याला पूर्णपणे खात्री असते की त्याच्यामधून मला 100% पीक मिळणारच आहे. तसंच मित्रांनो, आपण देखील दैवी चमत्कारावर अवलंबून राहून त्या समोरच्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होणारच आहे अशी अपेक्षा ठेवून ती पेरणी केली पाहिजे. आमेन. हे आपण बघितलंय काल. लक्षात येते सगळ्यांच्या जे काय आपण शिकत आहोत ते? कुणाला काही प्रश्न आहेत किंवा काही मांडायचंय, काय आहे का प्रश्न कुणाचे? नसेल तर मग आपण पुढे जाऊया. समजले सगळ्यांना? कुणाला काही असा पॉइंट आठवतोय का की जो तुम्हाला शेअर करायचा आहे, जे मागील 2-3 दिवसामध्ये आपण या दाखल्याविषयी शिकत आहोत, जे तुमच्या डोक्यात घुमत आहे? ते वाक्य म्हणा किंवा एखादं उदाहरण म्हणा किंवा ते वचन म्हणा. जर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगायचंय, तुम्हाला इच्छा होती ते बोलण्याची, तर तुम्ही बोलू शकता. येस रवी अंकल.
सर झाड वाढणं हे महत्वाचं नाही, मूळ पण परिपक्व झालं पाहिजे. मूळ जर व्यवस्थित राहिलं तर झाड व्यवस्थित वाढत. एमेन एमेन, बरोबर आहे. येस, अंकल जे बोलले ते एकदम बरोबर आहे मित्रांनो. मूळ जेव्हा परिपक्व होतं किंवा त्या मातीला ते घट्ट धरून बसतं तेव्हा त्या झाडामध्ये एकदम खंबीरपणा येऊन वाढ चांगली होते. मित्रांनो, मूळ धरणं किंवा त्या रोपट्याने मुळाशी घट्ट धरून राहणं याचा आपल्याशी काय संबंध आहे? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ते जीवनसत्वाला ते मूळ घट्ट धरून राहतं, मग याचा आपल्याशी काय संबंध आहे? कुणाला काही बोलायचं? येस आंटी. हॅलो. जसं नाही का तुम्ही शिकवलं, आपण ख्रिस्ताला घट्ट धरून राहायला पाहिजे. एमेन एमेन. येस विशाल भाऊ, थँक्यू सो मच. बरोबर आहे. येस मगदलिना आंटी, तुम्हाला बोलायचं काय? मी ते सांगणार होते की आम्ही वचन जे ऐकतो ना ते घट्ट धरून राहिलं ना तरच आमची आध्यात्मिक वाढ होत राहते, नाही तर एमेन मग एमेन. आम्ही विसरून गेलो तर आमची काहीच वाढ होणार नाही. बरोबर आहे मित्रांनो. जेव्हा ख्रिस्ताला आपण चिटकून राहतो, बिलगून राहतो, तेव्हा आपली विश्वासामध्ये भक्कम वाढ होते. आणि जे काही प्रभू सांगत आहे, ज्या वेळेला तो आपल्याला सांगत आहे त्यावेळेला लगेच ते स्वीकारून त्या शिक्षणाप्रमाणे चालणं म्हणजे त्या मुळाला घट्ट धरून राहणं आहे. एमेन. येस रवी अंकल, तुम्हाला बोलायचं काय? हा, तेच बोलायचं होतं. आपण नुसतंच ऐकायचं नाही पण त्याच्याप्रमाणे नियमानुसार वागलं पाहिजे तर आपला फायदा नाही, तर नुसतं ऐकून उपयोग नाही त्याचा काही. एमेन एमेन. पण मित्रांनो, इथे कृती जी आहे ना, कृती तर आपल्याला करायचीच आहे, पण जी मेन जो विश्वास आहे ना की येशू ख्रिस्ताला बिलगून राहणं, कारण त्याला बिलगून राहिल्यानेच बदल होणार आहे. आज जो आपण भाग घेणार आहोत ना तो त्याच्याशीच संबंधित आहे. आपल्याला ख्रिस्ताला बिलगून कसं राहायचंय, कारण बऱ्याच वेळेला आपण स्वतः प्रयत्न करतो नाही का, चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा किंवा वचनानुसार चालण्याचा, पापाचा प्रतिकार करण्याचा, हा आपला स्वतःचा खूप प्रयत्न असतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, लक्ष देऊन ऐका आणि तुम्हाला काय वाटतं हे पण मला याच्यातून जाणून घ्यायचंय. बऱ्याच वेळेला आपण काय करतो ना, पापाचा प्रतिकार आपण आपल्या ताकदीने करायला बघतो. खूप प्रयत्न करतो की नाही मला हे पाप करायचंच नाहीये, मला त्या वाटेकडे जायचंच नाहीये. पण मुळात आपले जे विचार आहेत ना ते पापाला विकले गेलेले आहेत. आपण सगळेजण दैहिक स्वभावाला विकले गेलेलो आहोत. भारत दादा, तुमचा कॅमेरा ऑफ करू शकता जेणेकरून तुम्हाला नेट चांगलं मिळेल आणि आवाज क्लिअर मिळेल. येस, थँक्यू सो मच. मित्रांनो, जेव्हा आपण त्याला मुळाशी धरून राहणं म्हणजे काय, प्रयत्न करणं याला म्हणत नाही. प्रयत्न करणं याचा अर्थ होत नाही. त्याला फक्त बिलगून राहणं की प्रभू काही परिस्थिती येऊ दे, तू मला नम्र राहायला सांगतोय ना, मी तुझ्याजवळ राहील, तुला घट्ट धरून राहील, तू जे शिक्षण मला शिकवत आहे त्यानुसार मी पूर्ण चालेल. मी प्रयत्न नाही करणार. प्रयत्न ॲक्च्युली ट्राय करणं जेव्हा येतं ना तेव्हा ते नकारात्मक गोष्ट होते. पण मला तुला बिलगून राहायचंय, तू जे शिकवतोय त्याप्रमाणे मी चालणारच प्रभू, कारण मला सहाय्य करणारा तू आहेस. हेच प्रयत्न आपले नेहमी असले पाहिजेत. हेच वाक्य आणि त्या ख्रिस्ताच्या पावलोपावली चालण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. आपण पडणार मित्रांनो, 1 वेळा पडेल, 10 वेळा पडेल, कितीतरी वेळा पडेल, परंतु चांगल्याला बिलगून राहण्याची इच्छा आपल्या अंतःकरणात नेहमी असली पाहिजे. कारण पापाविषयीचा झगडा शेवटपर्यंत चालणार आहे. मी असं नाही म्हणू शकत की माझा आज बाप्तिस्मा झालाय म्हणजे मी पवित्र झालोय, असा त्याचा अर्थ होत नाही. माझं स्वर्गामध्ये माझी जागा फिक्स झाली असा त्याचा अर्थ होत नाही. वचन सांगतं की माझा नीतिमान पुरुष 7 वेळा पडेल परंतु तो पुन्हा उठेल. एमेन. आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात आलं हे वचन? आमेन. याचा अर्थ हा होतो मित्रांनो की एखादा मनुष्य जर तो पडलाय ना पापामध्ये, तर त्याने हार नाही मानावी, तर त्यांनी समजून घ्यावं की माझा प्रभू चांगला आहे, तो मला क्षमा करणार आहे, मी परत त्याच्याकडे धाव घेईल. कारण असं होत नाही की जेव्हा आपण पापात पडतो तेव्हा प्रभू येशू आपल्याला सोडून देतो, असं कधीच होत नाही. तो आपल्याला बिलगून असतो मित्रांनो. फक्त त्याला मिठी मारून आपल्याला जगायचंय, त्याच्याशी प्रेम करून आपल्याला जगायचंय. कारण प्रेमामध्येच एवढी ताकद आहे ना मित्रांनो की तेच पापाबद्दल वैर निर्माण करतं आणि आपल्याला ख्रिस्ताशी बिलगून ठेवतं. आमेन.
म्हणजे त्या मुळाला घट्ट धरून ठेवलं जातं. ख्रिस्ताच्या शिकवणीला आपण घट्ट धरून राहतो, त्याच्या प्रेमाला घट्ट धरून राहतो, त्याच्यामुळे त्या विश्वासात चांगली वाढ होते. मग किती जरी ऊन वारा पाऊस आले तरी आपलं विश्वासाचं झाड कधीच खाली पडत नाही. पण त्या विश्वासामध्ये मित्रांनो तो विश्वास इतका परिपक्व होतो, इतके फळं देतो, इतकी पानं हिरवेगार होतात, त्याचे फांद्या इतक्या वाढतात की लोक येऊन तुमच्या फांद्यांमध्ये वस्ती करतात. तिथे त्यांना आराम मिळतो, तुमच्या सानिध्यात त्यांना आराम मिळतो, तुमच्या बोलीभाषेतून त्यांना दैवी अनुभव येतो. मित्रांनो, ह्या मुद्द्यावर आपण शेवट केला होता, जिथे मुद्दा आपल्याला हे शिकवतो की आध्यात्मिक पेरणीत आपणही यापेक्षा कमी भरोशाने कार्य करायचे नाही. म्हणजे शेतकरी जेव्हा विश्वासाने पेरतो त्याला पूर्णपणे खात्री असते की मला त्याच्यातून उत्पन्न मिळणारच आहे, त्याच्यातून मला भरभराटीने पीक मिळणारच आहे. आपण सुद्धा जेव्हा एखाद्याला वचन सांगतो तेव्हा त्याच्यातून ते फळ आपल्याला मिळणारच आहे, याच अपेक्षेने आपण त्याला सुवार्ता सांगितली पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण सुवार्ता सांगताना नकारात्मक खूप असतो की बाबा मला माहिती आहे की तू ऐकणार नाहीये, पण तरी सुद्धा मी तुला देवाचं वचन सांगतो. अशा हेतूने आपल्याला नाही सांगायचं मित्रांनो. त्या व्यक्तीमध्ये परमेश्वर बदल घडून आणेल, मी त्याच्यासाठी प्रार्थना करेल, हेच आपलं कार्य असलं पाहिजे. बाकी त्याची वाढ होणं न होणं हे काम आपलं बघणं नाहीये. प्रेमाने त्याला सुवार्ता सांगणं आणि त्याची वाढीसाठी प्रयत्न करणं हे आपलं काम आहे. आमेन. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन आपल्याला सांगतंय की यशया 55:11, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ती माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफुल होऊन परत येणार नाही. मित्रांनो, ते फळ दिल्याशिवाय ते परत देवाकडे तसं जातच नाही. विचार करा, ते जे अंकुर आहे ना, अंकुर फुटून त्याची पालवी जमिनीच्या खाली जाते की जमिनीच्या वर येते? जमिनीच्या वर येते, बरोबर. आणि आकाशाकडे वाढत जातं ते फूल. जेव्हा त्याच्यामधून पिकामधून जे फूल येतं किंवा कणीस येतं ना, त्याची पण दिशा आकाशाकडे असते. मला हे काय समजतं माहिती याच्यावरून? जसं दावीद राजा म्हणतो स्तोत्रामध्ये, मी माझी दृष्टी कुठे लावेल? पर्वताकडे लावेल, त्याचकडून मला सहाय्य येते. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्याकडून मला सहाय्य येते. मित्रांनो, त्या पिकाचं लक्ष किंवा त्याची वाढ ही स्वर्गाच्या दिशेनेच असते किंवा वर वर जात असते. आपलं सुद्धा लक्ष आपल्या जीवनामध्ये वाढ होत असताना ख्रिस्ताकडेच, स्वर्गाकडेच पाहताना झाली पाहिजे. त्या ख्रिस्ताकडेच पाहून आपली वाढ झाली पाहिजे. आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी हे होत नाही, तर करणारा केवळ आणि केवळ प्रभू येशूच आहे. कारण तोच आपल्यामध्ये विपुल प्रमाणात फळ देणारा आहे. पुढे वचन आपल्याला सांगतो, स्तोत्रसंहिता 126:6, जो पेरणीसाठी बी घेऊन रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. मित्रांनो, आपल्या कुटुंबामधल्या सदस्यांची वागणूक बघून किंवा विखुरलेलं कुटुंब बघून आपल्याला रडायला येतं. कित्येक बहीण, कित्येक भाऊ रडतात जेव्हा फोन कॉल करतात, तेव्हा त्यांची एकच विनंती असते की माझं कुटुंब एकदम विस्कटलेलं आहे. माझा मुलगा माझा ऐकत नाही, माझी मुलगी माझा ऐकत नाही, माझी पत्नी, माझा पती माझा ऐकत नाही. खूप वैताग आलाय, खूप जीव द्यावासा वाटतो, असं पुष्कळ लोकांच्या प्रार्थना विनंती येत असतात. पण माझ्या भावांनो, बहिणींनो, एक मात्र लक्षात ठेवा, वचन जे सांगतंय ना, त्या वचनावर भरोसा ठेवा. कारण ते देवाने दिलेलं वचन आहे, मनुष्याने नाही. तो परमेश्वर म्हणतोय, जो पेरणीसाठी बी घेऊन रडत रडत बाहेर पडतो तो खात्रीने आनंद करीत आपल्या पेंड्या घेऊन येईल. जे विश्वासाने पेरणी करतात आणि विश्वास पूर्णपणे खंबीर राहतात की मला या पेरणीतून मला पीक मिळणारच आहे, मी केलेल्या प्रार्थना वायफळ जाणारच नाही, हे देवाचं वचन सांगतंय, तर ते देव कार्य करणारच करणार. याच्यावर आपला ठामपणे विश्वास पाहिजे की तो कार्य करणारा प्रभू येशू आहे. आमेन. मग बघा, त्याच्यामधून पीक आल्याशिवाय, त्याच्यामधून फळ आल्याशिवाय ते परत प्रभूकडे जाणारच नाही, असं वचन सांगतंय. आमेन. सगळेजण ऐकतायत, सहमत आहेत? आपण पुढे बघूया.
कोणी वाचेल पहिला मुद्दा? वाचू का? येस. बीजास अंकुर फुटणे हे आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवातीस संबंधीचे प्रतीक आहे व रोपाचा विकास हा ख्रिस्ती जीवनाच्या वाढीचे एक सुंदर चिन्ह आहे. जसे स्वर्गात तसे देवाच्या कृपेच्या बाबीत आहे. वाढी वाचून जीवनाचे अस्तित्व राहू शकत नाही. आमेन. मित्रांनो, मुद्दा आपल्याला हे सांगतोय की बीजास अंकुर फुटणे हे आध्यात्मिक जीवनाच्या सुरुवाती संबंधीचे प्रतीक आहे. आपण सगळेजण जेव्हा ख्रिस्ताला स्वीकारतो तेव्हा आपल्यामधून अंकुर फुटतो, पहिला अंकुर फुटतो आणि मग त्याची वाढ हळूहळू होत असते. आपला जेव्हा नवीन जन्म होतो, मित्रांनो, असं नाही की मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलोय म्हणजे माझं स्वर्गामध्ये जागा फिक्स आहे असं त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाला या परिस्थितीतून जो व्यक्ती प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याला प्रत्येकाला या परिस्थितीतून जावंच लागतं. त्याच्यामधून तो जीवनाचा अंकुर फुटतो, त्याची ख्रिस्ताच्या जवळीकतेला सुरुवात होते आणि जसजसा तो ख्रिस्ताच्या जवळ जातो तसतसा त्या आत्म्यामध्ये पालवी फुटायला लागते. म्हणजे त्याच्यामधले नको असलेल्या ज्या गोष्टी असतात तो काढून टाकायला तयार होतो. जसं बी वर्ण दिसायला ठणक असतं परंतु ते पेरल्यानंतर त्याच्यामधून अंकुर फुटतो, त्याचा कठोरपणा फोडून तो अंकुर बाहेर येतो. मित्रांनो, तसंच आपल्याला जेव्हा ख्रिस्त कळतो त्याच्या वचनानुसार त्याचं आपल्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडायला सुरुवात होते. आपला जुना स्वभाव आपण टाकून द्यायला तयार होतो. ते बी मातीमध्ये पुरलं जाणं हे त्या गोष्टीला दर्शवतं जिथे आपण स्वतःच्या मीपणाला, स्वतःच्या धार्मिकतेला मरतो आणि पूर्णपणे देवावर अवलंबून राहतो. तेव्हा आपल्यामधून अंकुर फुटतो की प्रभू, मी काहीच नाहीये, जे काही आहे ते तू आहेस, करणारा तूच आहेस, मला वाढवणारा प्रभू येशू तूच आहेस. माझ्या स्वतःच्या गोष्टीने, स्वतःच्या प्रयत्नाने मी काहीही करू शकत नाही. आमेन. प्रभू येशू म्हणतो की कोणी आपल्या डोक्याचा केस काळ्याचा पांढरा करू शकत नाही ना पांढऱ्याचा काळा करू शकत नाही. ते फक्त निसर्गाच्या तरतुदीप्रमाणेच होतं. मित्रांनो, हा दैवी चमत्कार आहे, त्याच्यावरच आपल्याला भिस्त ठेवून चालायचंय. हे सुरुवाती संबंधाचे प्रतीक आहे. आपण सगळे त्या सुरुवातीच्या स्टेजला आहोत. बरेच जण याच्या पुढे गेलेले आहेत. काही जणांचं रोपटं झालेलं आहे, काही जणांचं झाड झालेलं आहे, काही जण एकदम परिपक्व होऊन फळ देत आहेत. पण त्यांची वाढ ही सतत होतच राहते. असं नाही की आपण वाढ झाली म्हणजे तिथले तिथे थांबलोय, असं होत नाही. तर ती वाढ कायमस्वरूपी होतच राहते. मुद्दा आपल्याला पुढे हे सांगतो, व रोपाचा विकास हा ख्रिस्ती जीवनाच्या वाढीचे एक सुंदर चिन्ह आहे. ख्रिस्ती जीवन आपण जगत असताना, प्रभू येशूवर विश्वास ठेवत असताना आपली वाढ ही चिरकाळ होतच राहते प्रभूमध्ये. जितका आपण त्याला समजत राहतो, जितका आपण त्याच्या जवळ जात राहतो, तितका आपल्यामध्ये नको असलेल्या गोष्टी निघत जात राहतात. हे होतच राहतं मित्रांनो. आपल्यामध्ये नम्रता यायला लागते, आपला जुना स्वभाव निघून जायला लागतो. जर तो जात नसेल तर समजून घ्या मित्रांनो, आपण अजून ख्रिस्तामध्ये वाढतच नाहीये. जर जुना स्वभाव, जुन्या सवयी, जुन्या रूढी परंपरा आपण टाकून द्यायला तयार नाहीयेत तर समजून जा की अजून आपल्यामधून अंकुर फुटलेलाच नाहीये, अजून आपल्यामधून पालवी फुटलेलीच नाहीये. जर आपल्याला समजून घ्यायचंय की माझा नव्याने जन्म झालेला आहे का, तर ती आधी पारख करा की मी माझा जुना स्वभाव सोडलेला आहे का. अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जे मी सोडलेल्या आहेत, माझ्यामधून त्या गोष्टी आपोआप निघून गेलेल्या आहेत. याचं परीक्षण आपल्या स्वतःहून करायचं आहे आणि पारख करायची की खरंच माझं परिवर्तन ख्रिस्तामध्ये होत आहे का. पुढे मुद्दा आपल्याला सांगतो, जसे निसर्गात तसे देवाच्या कृपेच्या बाबतीत आहे. वाढी वाचून जीवनाचे अस्तित्व राहू शकत नाही. विचार करा की आपलं लेकरू, जर आपल्या लेकराची उंचीच वाढत नाहीये, ते आपल्याला पहिल्यापासून दिसतंय ते तेवढंच दिसतंय, तर आपण काय करू त्याच्यासाठी? आपण नुसतं शांत बसू का? डॉक्टराकडे काहीतरी उपाय. येस, आपण विचार करू की बाबा माझ्या मुलाला, माझ्या लेकराला असं काय होतंय की त्याची वाढच होत नाहीये,
त्याची उंची वाढत नाही, त्याची बौद्धिक क्षमता वाढत नाही, तर आपण सगळे प्रयत्न करू त्या बाळासाठी, आपल्या लेकरासाठी. तसाच आपला प्रभू आपल्याची चारी बाजूने तो प्रयत्नशील राहतो, तो कार्य करत राहतो. आपल्या आजूबाजूला तो असं वातावरण बनवतो की माझ्या लेकराची वाढ होत राहील. तो जिथे कुठे जाईल तिथे त्याच्या कानावर दैवी वचन पडेल, त्याला दैवी सानिध्य मिळेल, याचं तो सगळ्या बाजूने चारी बाजूने प्रयत्न करत राहतो. पण ते आपण आत्मसात जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत त्या शिकवणीला आपण प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत ती वाढ होणार नाही. आपण रोज बायबल स्टडीला येत आहोत, रोज देवाचं वचन ऐकत आहोत, पण तरी देखील जर आपला जुना स्वभाव अजून देखील तसाची तसाच आहे, तर मित्रांनो अजून आपण त्या बी मध्येच आहोत. अजून आपल्यामधून ती पालवी फुटलेलीच नाहीये. तो वाढीचा नियम आपल्यामध्ये असायलाच हवा, नाही तर तो काळजी चिंतेचा विषय होऊन जातो. जर ते ख्रिस्ताची शिकवणीला आपण बिलगून राहत आहोत तरच आपली वाढ होणं निश्चित आहे. कारण वाढ हा निसर्गाचा नियम आहे. आपण वाढदिवस का साजरा करतो? कारण आपली वाढ झालेली असते, बरोबर आहे? येस. वाढीचा नियम हा निसर्गामध्ये देवाने पेरलेला आहे मित्रांनो. आपल्यामध्ये शारीरिकरित्या सुद्धा वाढ व्हायला पाहिजे आणि आध्यात्मिकरित्या सुद्धा वाढ व्हायला पाहिजे. जर नसेल तर तो काळजी चिंतेचा विषय होतो मित्रांनो. पण त्याबद्दल आपण कधी विचारच करत नाही. आपण फक्त बँक बॅलन्स वाढवायचा प्रयत्न करतो, घर वाढवायचा प्रयत्न करतो, लेकराबाळ वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपलं वैयक्तिक जीवन ख्रिस्तामध्ये किती बिलगून राहतंय, आपण ख्रिस्ताला किती समजून घेतोय, पहिल्यापेक्षा जास्त माझी ख्रिस्तामध्ये वाढ झाली आहे का, याच्याकडे आपलं खूप कमी लक्ष असतं. पण हे जे आपण सकाळ संध्याकाळ प्रार्थना रोज भरवत आहोत, ही आपल्याला संधी मिळते मित्रांनो त्या ख्रिस्तामध्ये सतत वाढण्याची. त्याला परमेश्वर सतत तो खत पाणी घालत राहतो आणि तोच आपली वाढ करत राहतो. आपलं काम आहे फक्त त्याला प्रतिसाद देणं आणि त्या मुळाला घट्ट धरून राहणं. जे काही रोज शिकतोय ना, त्या प्रत्येक शिकवणीला रोज घट्ट धरून राहायचंय आणि प्रत्येक वेळेला दुसऱ्या दिवशी लगेच प्रयत्नशील राहायचं की प्रभू आज जर मी ते शिक्षण शिकलोय ना, या क्षणापासून मी ते परिवर्तन घडून आणेल. पुढच्या क्षणापासून मी तुझ्याशी बिलगून राहील आणि हे परिवर्तन माझ्यामध्ये दिसून येईल, याच्यासाठी मी सतत तुला बिलगून राहील. आमेन. पुढे आपण बघूया. विकासाच्या प्रत्येक धन्याला आपल्या आयुष्याची वाढ निर्दोष व परिपूर्ण असू शकते आणि तरी जर आपल्याकरता असलेला देवाचा हेतू सिद्धीस जावायचा असेल तर आपल्याला आपल्यात अखंडपणे प्रगती व्हायला पाहिजे. आमेन. आमेन. म्हणजे आपल्या वाढीला कुठेही खंड नाही लागला पाहिजे. रोज ख्रिस्तामध्ये आपण वाढलं पाहिजे. रोज स्वतःच्या मीपणाला मेलं पाहिजे. रोज आपल्या सवयींना मेलं पाहिजे. एखादी सवय जर ख्रिस्तामध्ये आणि आपल्यामध्ये आड येते तर त्याला ख्रिस्ताला समर्पित केलं पाहिजे. रोज काही ना काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. वचनामधून शिकून ते आपल्या जीवनामध्ये ॲप्लाय करायला आपण शिकलं पाहिजे. प्रभू येशूवर अवलंबून राहून तो देणारा सूर्यप्रकाश त्याचा आनंद घेतला पाहिजे. रोज जेव्हा जेव्हा तो आपल्या वचनातून आपल्या जीवनामध्ये प्रकाश पाडत असतो, आपल्याला सांगत असतो की बाळा ही गोष्ट तुझ्यामधून निघून जायला पाहिजे, ती त्या क्षणी सोडायला त्याला प्रतिसाद द्यायला शिकलं पाहिजे की प्रभू होय तू म्हणत आहेस ना तर ते बरोबर आहे. मला असं वाटत होतं की हे माझ्यासाठी बरोबर आहे, पण मला तुझ्या वचनाने आज कळालंय की ते माझ्यासाठी हानिकारक आहे, तर मी ते सोडून देतोय. बऱ्याच वेळेला जेव्हा दैवी शिक्षण आपल्याला आपल्या अंतःकरणाशी बोलत असतं, परमेश्वर आपल्या हृदयाशी बोलत असतो की बाळा ही सवय तुझ्यासाठी हानिकारक आहे, हे तुझ्यासाठी चांगलं नाही. पण आपण काय म्हणतो, अरे मला आत्तापर्यंत काय झालेलं नाही, इथून पुढे काय होणार आहे, ती सवयच आहे माझी, किंवा माझ्या शरीराला त्या अंगवळणीच लागलंय. ह्या चुकीच्या विचाराने किंवा ह्या कन्सेप्शनने किंवा विश्वास प्रणालीने मित्रांनो आपण आपलं भविष्य ख्रिस्तामधली वाढ धोक्यात आणत आहोत. वचन आपल्याला सांगतंय, मुद्दा आपल्याला हे शिकवतोय की रोज त्याच्यामध्ये अखंडपणा, कधीच खंड नाही पडला पाहिजे आपली ख्रिस्तामध्ये वाढ व्हायला. विचार करा, त्या बी मध्ये रोज काही ना काहीतरी बदल घडत असतो आणि मग जसजसं ते वाढत राहतं तसतसं ते
जमिनीमधून बाहेर निघून त्याच्यामधून पालवी फुटून मग कणीस यायला लागतं आणि मग कणसात भरलेला दाणा यायला लागतो आणि मग आपल्याला धान्य मिळतं. तसंच ख्रिस्ती विश्वासामध्ये आपली प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी वाढ व्हायला पाहिजे. पुढे आपण बघूयात. पवित्रीकरण हे आयुष्यभराचे काम आहे. आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळतात तसे तसे आपल्या अनुभवात भर पडेल व आपले ज्ञान वाढेल. जबाबदाऱ्या पेलण्यास आपण सबळ होऊ व आपल्या सुसंधीशी सुसंगत होईल इतकी आपली समजूतदारपणात वाढ होईल. आमेन, आमेन. खूप सुंदर मुद्दा आहे मित्रांनो हा. पवित्रीकरण हे आयुष्यभराचे काम आहे. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्या ढगातून आपल्याला घ्यायला येत नाही तोपर्यंत आपल्याला रोज पवित्रीकरणामध्ये चालायचं आहे. कारण आपले विचार हे क्षणाक्षणाला इतके बदलत जातात ना मित्रांनो, आपण सहजरित्या पापात पडतो. आता आपण देवाचं वचन ऐकतोय पण पुढच्या क्षणाला आपले विचार लगेच भरकटून जातात, लक्ष भरकटून जातं आणि आपण लगेच त्या टीव्हीकडे म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टीकडे आपले सहज लक्ष जातं. आता या क्षणाला सुद्धा आपण मोबाईलमध्ये स्क्रीनवर वाचत असताना एखादं व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन येतं, यूट्यूबचं नोटिफिकेशन येतं किंवा एखाद्या ॲपचं नोटिफिकेशन येतं आणि त्याचं एक बटन दाबलं की आपण एकानंतर एक त्या गोष्टीमध्ये इतके भरकटत जातो की देवाचं वचन आपण ऐकतोय पण आपलं लक्ष नसतं. म्हणून आपल्याला पवित्रीकरणामध्ये रोज चालायचं. रोज आपलं पवित्रीकरण व्हायला पाहिजे, रोज पापाला मेलं पाहिजे आणि रोज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म व्हायला पाहिजे आणि रोज त्याच्यामध्ये वाढलं पाहिजे. आता हे कशामध्ये आपण चुकत आहोत याचं परीक्षण आपल्या प्रत्येकाला वैयक्तिकरित्या करायचंय की मी काल काय पाप केलं होतं आणि मी आज तेच पाप परत करत आहे का. जर तेच पाप परत करत आहे तर माझी अजून वाढ झालेलीच नाहीये. मला ख्रिस्ताला समर्पित व्हायचंय पण हार मानायची नाही मित्रांनो. सैतान आपल्याला बोलेल की बाबा तुझ्याच्याने नाही होऊ शकत, ही सवय जी तुला शरीराला तुझ्या आवडतंय ती सवयच लागून गेली, ती तुझ्यामधून सुटू शकत नाही. तर मित्रांनो समजून जा की अजून आपल्यामधून तो अंकुर फुटलेला नाही. तर आपल्याला रोज समर्पित होऊन आपल्या सवयींना समर्पित करून पवित्रीकरणामध्ये रोज चालत राहायचंय. आमेन. सगळ्यांना समजताय हा मुद्दा? आमेन, आमेन. पुढे आपल्याला मुद्दा हे शिकवतो, आपल्याला जास्तीत जास्त संधी मिळतात तसतसे आपल्या अनुभवात भर पडेल व आपले ज्ञान वाढेल. मित्रांनो परमेश्वर आपल्या चारी बाजूने तो आपल्या भोवती असं अनुकूल वातावरण ठेवतो की जेणेकरून आपली सतत वाढ होत राहील. पण जोपर्यंत आपण ते आत्मसात करत नाही, जोपर्यंत पीक ते आतमध्ये जाऊन मुळाशी जाऊन त्या जमिनीतून जीवनसत्व घेत नाही तोपर्यंत ते त्याची वाढ होणारच नाही. तसं आपण पवित्र वचनातून रोज ती जीवनसत्व घेतली पाहिजेत. प्रभू येशू जे काही आपल्याला शिकवतंय त्याच्यातून ते सत्व घेऊन आपण वाढलं पाहिजे. त्याला म्हटलं पाहिजे की होय प्रभू तू मला हे सांगत आहेस ना, मी आजपासून स्वीकारतोय. नम्रतेने स्वीकारलं पाहिजे. मग फरक पडत नाही की ते आपल्याला लहान मुलगा सांगतंय की वयोवृद्ध सांगतंय, अशिक्षित सांगतोय का कोणी शिकलेला मनुष्य सांगतोय. आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. आपल्याला ते देवाकडून आलेली वाणी आहे ना त्याच्याकडेच लक्ष द्यायचंय, नम्रपणे ते स्वीकारायचंय आणि त्याच्याप्रमाणे फळ देणारं व्हायचंय. आमेन. तसतसे आपल्या अनुभवात परिवर्तन घडायला लागतं, तसतसं आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन घडायला लागतं. आपला चिडचिडी स्वभाव शांत व्हायला लागतो आणि प्रत्येक वेळेस समर्पण केल्याने आपला चेहरा सुद्धा बदलायला लागतो. आपला चिडचिडी स्वभाव हळूहळू निघून जायला लागतो. पुष्कळ लोक बघितलेत मित्रांनो मी, जी विश्वास दाखवतात खरा, ती म्हणतात की माझा बाप्तिस्मा झालाय, मी रोज बायबल वाचतो, मला देवाचा खूप अनुभव आहे, पण त्यांच्या स्वभावामध्ये फरक दिसूनच येत नाही. चिडचिडपणा, शिव्यागाळ, चहाडी लावणं, एकमेकांबद्दल सारखं सारखं बोलणं हे त्यांच्यामधून अजून सुद्धा दिसून येतं. मित्रांनो जर असा स्वभाव आपल्यामध्ये आहे ना तर मग समजून जा की आपल्याला अजून आपल्यामधून तो अंकुर फुटलेलाच नाहीये. तर तसं जर आपल्याला हवंय तर त्या जमिनीमध्ये पुरलं जाऊन आपल्याला ख्रिस्तावर अवलंबून राहायचंय. तो अंकुर फुटणं गरजेचं आहे.
जबाबदाऱ्या पेलण्यास आपण सबळ होऊ. जेव्हा आपण ख्रिस्ताचे शिक्षण बिलगून राहून त्या शिक्षणाला बिलगून राहू आणि रोज समर्पित करू, तेव्हा जबाबदाऱ्या पेलण्यास आपण सबळ होऊ. आपल्याला ताकद येईल. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली ताकद वाढते. मग फरक पडत नाही की तो किती का पाऊस येईना, किती का पूर येईना, किती का भूकंप येईना. आपल्याला एक मात्र माहिती असतं की आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तो माझ्याबरोबर आहे. मला घाबरण्याची गरज नाही. आपला विश्वास बरोबर भक्कम होतो. आणि एक सिक्रेट आहे मित्रांनो, हे नव्याने जन्मलेला मनुष्य ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचं अंकुर फुटलेला असतो, त्याला पूर्णपणे खात्री असते की त्याने केलेली प्रार्थना ऐकण्यातच आलेली आहे. आमेन. 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 हा, पुढे इथं हा मुद्दा सांगतो आपल्याला, आपल्या सुसंधीशी सुसंगत होईल इतका आपला समजदारपणा वाढायला लागतो. आपण समोरच्याला समजून घ्यायला लागतो. आपण परिस्थितीला समजून घ्यायला लागतो. बऱ्याच वेळेला काय होतं ना, एखादा मनुष्य जर बायबल स्टडीला येत नाही किंवा चर्चला येत नाही किंवा सहभागितेत येत नाही, तर आपण जजमेंटल लगेच होतो की अरे याला कळत नाही का, समजत नाही का, चर्चला यायचं कळत नाही का, बायबल स्टडीला यायचं कळत नाही का. पण आपण समजूतदारपणाने ती परिस्थितीचा आढावा घेत नाही की असं काय झालं असेल बरं की हा व्यक्ती बायबल स्टडीला येत नाहीये, असं काय झालं असेल की हा व्यक्ती चर्चला येत नाहीये. कधी आपण त्यांच्या घरी गेलोय का त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय का, अशी काय परिस्थिती झाली त्यांची की हे इतके स्थिर गंभीर आहेत किंवा त्यांची ख्रिस्तामध्ये वाढ होत नाहीये. त्या परिस्थितीचा आढावा घेऊन समजूतदारपणाने त्या व्यक्तीला समजून आपण कधी घेतलाय का? आपण तसं करत नाही. आपण पटकन न्याय करायला तयार होतो, पटकन आपण बोट दाखवायला तयार होतो. मित्रांनो, त्या व्यक्तीला समजूतदारपणाने घ्यायला शिका. की आपल्या कुटुंबामध्ये जर एखादा आपलं लेकरू किंवा आपला मुलगा मुलगी, आपला पती पत्नी जर तसा प्रतिसाद आपल्याला देत नाहीये, सतत चिडचिड करतायत, तर काय अशी परिस्थिती ओढवली असेल की ते असं वागतायत? हा समजूतदारपणा आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त देतो. हे आपल्याकडून स्वतः सहसा होत नाही. खूप कमी लोकांमध्ये ह्या गोष्टी दिसून येतात मित्रांनो, आणि आपल्याला त्या लोकांमध्ये राहायचंय. आमेन. समजला हा मुद्दा सगळ्यांना? आमेन. 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 पुढे आपण बघूया. कोणी स्क्रीनवरचा मुद्दा वाचेल? हा आपला असहाय्यपणा जाणून आपण आपल्याला दिल्या गेलेल्या सर्व संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन अधिक सखोल अनुभव प्राप्त करून घेतले पाहिजे. आमेन. थँक्यू दीपक दादा. आमेन. मित्रांनो, हा मुद्दा आपल्याला हे शिकवतो की आपला असह्यपणा आपण जाणून घेतला पाहिजे. आपला असह्यपणा काय माहितीये मित्रांनो, आपण सहजरित्या पापाला बळी पडतो. जसं रवी अंकल आत्ताच म्हटले की जगामध्ये इतकं पापाबद्दल आकर्षण वाढलंय ना, आणि सैतानाने आपल्या चारी बाजूला असं जाळं आखलंय की आपण सहजरित्या मोहात पडू शकतो. पण आपला स्वतःचा असह्यपणा आपण ओळखणं म्हणजे काय की प्रभू मी पापात पडणार आहे, ही समोरची परिस्थिती बघून मी सहजरित्या बळी पडतोय, मला तू मदत कर, कारण माझा असह्यपणा आहे, त्याच्यात मी कमकुवत आहे, मला समजत नाही की मी काय करावं. मित्रांनो, अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या अंतःकरणातून त्या पापाबद्दल वैर निर्माण करतो. आपल्याला बरोबर त्या पापाची किळस वाटायला लागते, समजून यायला लागतं की अरे हे पाप ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला, देवाच्या एकुलत्या एक पुत्राला ह्या छोट्याशा पापामुळे क्रूसावर खिळलं गेलंय, तर हे पाप किती भयानक असू शकतं. आणि आपोआप मित्रांनो आपल्याला त्या पापाविषयी किळस व्हायला लागते, कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या हृदयामधून ते काम करतो, आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी नाही. समजले मित्रांनो? हे थोडा अनुभवाचा भाग आहे. जितकं तुम्ही त्या गोष्टी अनुभवताल, त्याच्या जवळ जाताल, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ते समजून घेता येईल. कारण जोपर्यंत या गोष्टीचा आपल्याला अनुभव येत नाही ना, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी वाऱ्यावरच्याच वाटतील, वरवरच्याच वाटायला लागतील. पण त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला शिका. आपला सहाय्यपणा जाणून आपण आपल्याला दिल्या गेलेल्या सर्व संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊ. ही संधी काय मित्रांनो? ही तीच प्रार्थना आहे जी रोज सकाळ संध्याकाळ आपण घेत आहोत. या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. जी सत्व जमिनीमध्ये आहेत, जी सत्व बायबलमध्ये आहेत,
जी सत्व त्याच्या वचनामध्ये आहेत त्या सत्वाचा फायदा घेऊन आपण वाढ केली पाहिजे स्वतःमध्ये. प्रभू येशूला म्हटलं पाहिजे की होय प्रभू, या वचनासाठी मी तुझे आभार मानतो, जे किती सुंदररित्या माझ्या पापाबद्दल मला खुलासा करून सांगतंय. त्या वचनासाठी मी धन्यवाद देऊन आता इथून पुढे मी त्याप्रमाणे चालेल असे मी तुला स्वतःला समर्पित करून त्या वचनाला मी स्वीकारत आहे. हा रोजचा प्रतिसाद आपला असला पाहिजे, प्रत्येक क्षणाला तो प्रतिसाद असला पाहिजे. म्हणून वचन आपल्याला सांगतं मित्रांनो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकताल तर आपले हृदय कठीण करू नका, तर त्याला प्रतिसाद द्या. आमेन. पुढे मुद्दा आपल्याला हे सांगतो की त्याचा फायदा घेऊन अधिक सखोल अनुभव प्राप्त करून घेतला पाहिजे. अधिक सखोल अनुभव म्हणजे काय मित्रांनो माहितीये की त्याचा गोडवा, परमेश्वर जो किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, असं जे वचन सांगते ना मित्रांनो, तर रोज त्या अनुभवाच्या खोलवर गेलं पाहिजे की प्रभू येशू काय शिकवत आहे त्या अनुभवामधून, त्या वचनामधून. त्याचा खोलवर अनुभव घेऊन त्याच्यासाठी झटलं पाहिजे. इतकं डीप गेलं पाहिजे ना मित्रांनो की परमेश्वराच्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आपल्याला यावा, त्याचे शब्द स्पष्टपणे आपल्याला आपल्या कानावर पडावेत, इतका तो स्पष्टपणे अनुभव आपला असायला हवा. पुष्कळ वेळेला काही बहिणीने भावाने अशी पण साक्ष दिले मित्रांनो की जेव्हा रात्रीच्या वेळेला ते प्रार्थना करत होते, दिवसा प्रार्थना करत होते, तेव्हा देवाचा आवाज त्यांना स्पष्टपणे ऐकू आलाय, असं त्यांनी स्वतः अनुभव सांगितलेला आहे. माझा सुद्धा मित्रांनो तो अनुभव आहे. आणि ते एकदाच मी तो शब्द ऐकला मित्रांनो, एकदाच ती वाणी ऐकली आणि ती वाणी माझ्या कानावर इतकी स्पष्टपणे पडलेली आहे ना, जेव्हा कधी मी प्रार्थनेमध्ये असतो ना, ते वचन माझ्या कानावर भिरभिरतं आणि तो आवाज माझ्या हृदयावर खोलवर इतका बिंबवला गेलाय ना, त्या एका आवाजावर आजपर्यंत माझा विश्वास टिकून आहे मित्रांनो. त्या एका वाणीवर आजपर्यंत त्याने मला उभं केलेलं आहे. इतका तो आवाज सुंदर आहे. आणि जितकं आपण त्या खोलवर जातो ना त्याचा, तितकं आपल्यामधून ते पीक मूळ धरायला लागतं. समजलं सगळ्यांना हा मुद्दा? पुढे आपण वाचूयात. जसे रोप मातीत मूळ धरते तसे आपण ख्रिस्तात खोलवर मूळ धरावायचे आहे. जसे रोप सूर्यप्रकाश, दव व पाऊस स्वीकारतो तसे आपण पवित्र आम्याकरता आपली अंतःकरणे उघडली पाहिजे. जे कार्य केले जावायचे आहे ते बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे न्यायाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. आमेन. जकर्या 4:6 मध्ये मित्रांनो हे वचन लिहिलंय, जसे रोप मातीत मूळ धरते, आपल्याला ख्रिस्ताशी मूळ धरायचंय. जसे आपण ख्रिस्तात खोलवर मूळ धरायचे आहे तसे आपण ख्रिस्तात मूळ धरायचे आहे. जसे रोप सूर्यप्रकाश, दव, पाऊस स्वीकारते तसे आपण पवित्र आत्म्याकरिता आपले अंतःकरणे उघडली गेली पाहिजे. पुष्कळ वेळेला जेव्हा देव आपल्याशी बोलतो की बाळा ही तुझी सवय सुटली पाहिजे, पण आपण काय म्हणतो की देवा सवयच लागली, ब्रदर आमच्याकडून ते होतच नाही, सवयच सुटत नाही. याचाच अर्थ आपण त्या पवित्र आत्म्याच्या प्रकाशाला, देवाच्या आत्म्याच्या प्रकाशाला आपण आपलं दार बंद करून घेतोय. मग त्याच्यामुळे आपल्या हृदयामध्ये अंधकारामध्येच आपण जगेल मित्रांनो. जसा परिणाम त्या वचनाचा व्हायला पाहिजे तसा परिणाम होऊ शकत नाही जोपर्यंत आपण ते द्वार उघडत नाही, प्रभूला म्हणत नाही की प्रभू बरोबर आहे, तुझं वचन सांगते की हे माझं चुकतंय आणि आता इथून पुढे मी परिवर्तन करायला तयार आहे, प्रभू तू मला तुझा म्हणून घे आणि तू हे परिवर्तन घडून आण. जोपर्यंत असं समर्पण होत नाही तोपर्यंत तो अंकुर फुटणार नाही, त्या जमिनीला आपण मूळ धरणार नाही, त्या ख्रिस्ताच्या शिकवणीला आपण मूळ धरणार नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा तो आत्मा आपल्याला म्हणतो की बाळा ही गोष्ट परमेश्वर तुला सांगत आहे, देवाचा आत्मा तुला सांगत आहे, तर हे परिवर्तन व्हायला पाहिजे, तर तसा प्रतिसाद त्याला द्यायला लागा. जसं बीज आहे ना मित्रांनो, बीज त्या जमिनीतले सत्व घेऊन बरोबर ते वाढायला लागतं, तसं आपण देखील ख्रिस्ताच्या शिकवणीला स्वीकारून वाढलं पाहिजे. जसं ते बीज सूर्यप्रकाशाला स्वीकारतं तसं आपण ख्रिस्ताला स्वीकारून वाढलं पाहिजे. पाऊस, वारा, सगळं वातावरण ते बीज स्वीकारतं
आणि आपल्यामध्ये ते परिवर्तन घडवतं. ते ख्रिस्ताचा चमत्कार आहे. जसजसं ते करतं तसतसं त्याच्यामधून ती वाढ व्हायला लागते. तसं आपण देखील देवाच्या आत्म्यावर अवलंबून राहायला पाहिजे. त्याच्यावर अवलंबून राहणं म्हणजे काय? रोज समर्पित करणं, रोज त्याच्या वचनाला प्रतिसाद देणं. म्हणजे या वचनानुसार आपण करतो की जसं वचन आपल्याला सांगतं, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रभूला म्हणणं की होय प्रभू, तू बोललेला आहे आणि तुझाच आत्मा, तूच माझ्यामधून ते कार्य करणार आहे. माझ्या आत्म्याने, परमेश्वर जेव्हा म्हणतो ना मित्रांनो माझ्या आत्म्याने, म्हणजे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. कारण हृदयाचं द्वार कोण ठोकवत आहे मित्रांनो? प्रभू येशू ख्रिस्त ठोकवत आहे. म्हणजेच तो आत्मा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येतो आणि तो दैवी चमत्कार आपल्यामधून तो घडवायला लागतो. आमेन. पुढे आपण बघूया. जर आपण आपली मने ख्रिस्तावर केंद्रित ठेवली तर तो पुरजनाप्रमाणे भूमी शिंपणाऱ्या वर्णाच्या पुनर्जन्माप्रमाणे आपल्याकडे येईल. होशे 7:3. न्याय त्वचा सूर्य म्हणून तो आपल्यावर उदय पावे, त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल. मलाकी 4:2. आपण भूकमलाप्रमाणे फुलू, धान्यासारखे पुनर्जीवित होऊन व द्राक्षीप्रमाणे फळ देऊ. होशे 14:5. मित्रांनो, ही ती परमेश्वराची अभिवचने आहेत जो आपल्याला प्रभू येशू स्वतः सांगत आहे. जर आपण आपली मने ख्रिस्तावर केंद्रित ठेवली तरच या गोष्टी होणार आहे. आता ख्रिस्तावर केंद्रित ठेवणं म्हणजे काय? त्याला फोकस करणं, प्रभूकडे पाहणं. जेव्हा येशू ख्रिस्ताची सेवा सुरू झालेली नव्हती तेव्हा योहान, ज्याने येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा केला, तो लोकांना बाप्तिस्मा देत होता आणि लोक त्यालाच ख्रिस्त समजून बसली होती. तोच तारणारा आहे असं समजून बसली होती. कारण त्याची वागणूक, त्याची बोलीभाषा इतकी लोकांना प्रभावी वाटत होती की तो देवाकडूनच आलेला संदिष्ट आहे याची लोकांना पक्की खात्री पटली होती. आणि लोक असं समजत होते की ज्या ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी केली होती तो कदाचित हाच असावा, तो योहानच असावा. आणि जेव्हा लोक त्याला म्हटली की जो येणारे ख्रिस्त आहे तो तुम्हीच आहात काय, तेव्हा योहान म्हणतो की मी त्याचे पायाचे बंध सोडवण्याच्या देखील लायकीचा नाहीये. तर तो आता येतोय आणि मग ख्रिस्ताकडे पाहून तो म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तो सगळ्या लोकांचं लक्ष ख्रिस्ताकडे केंद्रित करायला लावतो, सगळ्यांना तो ख्रिस्ताकडे पाहायला लावतो. का तो असं म्हणते की त्याच्याकडे बघा, त्याच्याकडेच पहा असं तो का म्हणतोय? पाहिल्याने काय होतं? फक्त बघितल्याने काय होतं? मित्रांनो, बघितल्याने फार परिणाम होतो. ज्या गोष्टीकडे तुम्ही एकसारखा फोकस करत राहता ना, त्या गोष्टीचे गुणधर्म, त्या व्यक्तीचे सगळे परिणाम किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव तुमच्यामध्ये यायला लागतो, तुमच्यामध्ये तसं परिवर्तन घडायला लागतं. आता आपली दृष्टी ख्रिस्ताकडे केंद्रित करणं म्हणजे काय? ख्रिस्त कसा वागला, कसा बोलला, त्याची चालचलवणूक, तो कसा बोलत होता, कसा चमत्कार करत होता, त्याचा स्वभाव कसा होता, कसं तो लोकांमध्ये वावरत होता, कसं बोलत होता, या सगळ्या शिक्षणाकडे केंद्रित करणं म्हणजे त्याला फोकस करणं झालं, त्याच्याकडे पाहणं झालं. त्याला असं म्हणतात मित्रांनो. आमेन. सगळेजण समजते सगळ्यांना? आणि जसजसं आपण त्याला बघायला लागतो, त्याच्या शिकवणीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करायला लागतो, तसा वचनात सांगितल्याप्रमाणे तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपडणाऱ्या वळव्याच्या पर्जन्याप्रमाणे म्हणजे पावसाप्रमाणे तो आपल्यावर येईल. त्या पर्जन्याप्रमाणे तो आपल्यावर तो वृष्टी करेल, वर्षा करेल आणि मग आपल्यामधून ती पालवी फुटायला लागेल. कारण जेव्हा भूमीमध्ये पाणी शिंपडलं जातं, वर्षा होते, पाऊस पडतो आणि मग त्या भूमीमधून अंकुर फुटून तो वर यायला लागतो, तसं आपण देखील आपल्या सगळ्या मीपणाला सोडून आपण देखील ख्रिस्ताकडे पाहायला लागतो. ते बी जसं जमिनीतून वर येतं तसं आपण ख्रिस्तामध्ये सुद्धा वाढायला लागतो
आणि सतत ख्रिस्ताकडेच बघायला लागतो, सतत त्याच्याच प्रकाशाकडे बघायला लागतो, सतत त्याच्याकडेच आपलं लक्ष केंद्रित व्हायला लागतं. ही आपोआप होणारी गोष्ट आहे मित्रांनो, ही मनुष्याकडून होणारी गोष्ट नाहीये. आपलं फक्त एवढंच काम आहे की प्रत्येक वचनाला किंवा प्रत्येक दिवशी जेव्हा वचन आपल्या कानावर पडतं त्या वेळेला आपलं एकच काम आहे की त्याला समर्पित होणं. आमेन. आमेन. न्यायत्वाचा सूर्य म्हणून तो आपल्यावर उदय पावेल, तोच हे करणार आहे, तोच आपल्यावर उदय पावेल. त्याच्या पंखाठायी आरोग्य असेल, तोच आपल्यामध्ये नको असलेले आजार म्हणजे इथं मी पापाविषयी पण बोलतोय हे लक्षात घ्या. जे जुन्या रूढी परंपरा आपल्यामध्ये आहेत त्याला सुद्धा रोगच म्हटलेला आहे. तो जर रोग आपल्यामधून निघायला पाहिजे तर ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावर उदय पावला पाहिजे, त्या प्रकाशाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्या पापापासून आरोग्य मिळेल. आपण भूकमलाप्रमाणे फुलू. कमळ जसं फुलतंय, जसे फुलं फुलतात, जसं सूर्यफूल फुलतं, तसं आपण देखील फुलायला लागू. आपल्यामधून सुद्धा सुगंध बाहेर यायला लागेल आणि धान्यासारखे पुनर्जीवित होऊन द्राक्षमळ्याप्रमाणे आपण फुलायला लागू. द्राक्षमळा मित्रांनो इतका तो फुललेला असतो, जेव्हा ते शेतकरी किंवा तो द्राक्षमळ्याचा मालक त्या द्राक्षमळ्याला बघतो, ती पार जमिनीला टेकलेली असतात, तेव्हा तो ते द्राक्ष कट करतो आणि मग तो कोठारामध्ये ठेवतो किंवा तो विक्रीला नेतो किंवा त्याचा द्राक्षरस बनवतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण त्या प्रत्येक शिकवणीला प्रतिसाद देऊ लागतो, त्याच्या नवीन जन्मामध्ये वाढायला लागतो, तसं आपल्यामधून आपोआप परिवर्तन घडायला लागतो. जुना मनुष्य मरायला लागतो आणि नवीन पालवी फुटायला लागतात, नवीन स्वभाव घडायला लागतो. त्याला बायबलमध्ये नवीन जन्म म्हटलेला आहे. आमेन. आमेन. कोणी वाचेल हा शेवटचा मुद्दा? ख्रिस्त जो सर्व बाबतीत आपले मस्तक आहे. ख्रिस्त जो सर्व बाबतीत आपले मस्तक आहे, त्यावर आपला वैयक्तिक उद्धारक म्हणून सतत विसंबून राहण्याने आपली ख्रिस्तात वाढ होईल. आमेन. ख्रिस्त जो सर्व बाबतीत आपला मस्तक आहे, पहिला आहे तो. पहिला मस्तक असणं म्हणजे काय? सगळ्यात पहिला तोच आहे. कधी जर मला कुठल्या गोष्टीत निर्णय घ्यायचा आहे तर आधी प्रभू मला काय सांगत आहे याकडे लक्ष केंद्रित करणं म्हणजे तो माझा मस्तक आहे. प्रत्येक वेळेला प्रार्थनापूर्वक निर्णय घेणं म्हणजे तो माझा मस्तक आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा जीवनामध्ये दुःख त्रास येतात तेव्हा प्रार्थनापूर्वक बायबल वाचून वचन जे काही सांगतंय त्याला प्रतिसाद देणं म्हणजे तो माझा मस्तक आहे. आणि प्रत्येक वेळेस जसं आपण त्याला मस्तक करतो त्यावर आपला वैयक्तिक उद्धारक म्हणून सतत विसंबून राहण्याने आपली ख्रिस्तात वाढ व्हायला लागते. आपला स्वभाव ख्रिस्तासारखा व्हायला लागतो. फक्त आपल्याला त्याला पाहायचंय, त्या तारणाऱ्याला पाहायचंय, त्या कोकऱ्याला पाहायचंय. जसा त्याचा नम्र स्वभाव होता तसं आपल्याला नम्र व्हायचंय. विचार करा मित्रांनो, आपण 3 तास जेव्हा एखादी मूवी बघत राहतो, त्यातले हिरो बघत राहतो, त्या हिरोचं पेहराव बघतो, त्याचं राहणीमान, त्याची ॲक्टिंग बघतो, त्याची बोलीभाषा बघतो. 3 तासामध्ये आपण त्याच्याकडे इतकं फोकस करतो की थिएटरमधून बाहेर आल्यावर आपण त्याच्यासारखेच वागायला बोलायला लागतो. मग आपल्याला कपडे पण त्याच्यासारखेच पाहिजे असतात. बरोबर आहे मित्रांनो? बरोबर बोलतोय मी? मित्रांनो विचार करा, 3 तासाचा परिणाम आपल्यावर एवढा होऊ शकतो. देवाने ऍक्च्युली आपल्यामध्ये तो गुणधर्म दिलाय. विचार करा, जर आपण सतत ख्रिस्ताला बघायला लागलो तर त्याचे गुण आपल्यामध्ये येणार नाहीत का? कारण देवाने जसा बी मध्ये स्वतःचा असा एक जीव दिलाय तसं देवाने तुम्हाला आणि मला निवड करण्याचा एक जीव दिलेला आहे. आता आपल्याला ठरवायचंय की मला 3 तासाचा पिक्चर बघून त्या हिरोसारखं वाढायचंय का मला आयुष्यभरासाठी देवाने जे बायबल दिलेलं आहे त्या बायबलमधली वचनं बघून येशू ख्रिस्ताकडे फोकस करून त्याच्याप्रमाणे मला माझं परिवर्तन घडून आणायचंय. निर्णय आपला आहे मित्रांनो. वचन आणखीन एक सांगतं मित्रांनो, योहान 1, 1 योहान 12 आणि 13. कोणी वाचेल? त्या फोटोच्या खाली जे वचन आहे.
परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्याने त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा दयाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. योहान 12-13. येस, थँक्यू सो मच. आमेन. मित्रांनो, वचन बघा काय सांगते, याकडे प्रोक्लेम करा. मी आज तुम्हाला सांगतो, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, म्हणजे जे तुम्ही जे येस, थँक्यू दादा. जितके तुम्ही जे आज हे वचन ऐकताय, वाचताय किंवा स्वीकारताय, तितके तुम्ही देवाची मुले झालेलाच आहात. हे मी सांगतोय म्हणून नाही मित्रांनो, हे ठरलेलंच आहे, हे पक्क समजा. कारण ते देवाचं अभिवचन आहे, हे तुम्हाला देव सांगत आहे. त्याला कुणीही असं म्हणू शकत नाही की बाबा मी पाप करतोय, मी कसा काय देवाचा मुलगा. नाही, तुम्ही देवाची लेकरं आहातच आहात. एखादे लेकरू जर पाप करत असेल तर तो बाप असं म्हणेल का, जा तू माझा मुलगा नाहीस आजपासून? कुठला बाप असं बोलेल का? नाही. खूप. मित्रांनो, विचार करा, जर आपण असे आहोत तर तो स्वर्गीय पिता तो का आपल्याला त्याग करेल? तो का आपण पाप केल्याने तो आपल्याला झिडकारून तो हाकलून देईल? नाही, तो आपल्याला कधीच टाकणार नाही, कधीच सोडणार नाही. कारण त्याने तुमचे आणि माझे नाव त्याच्या तळ हातावर कोरलेलं आहे. पाप जर तुमच्याकडून आतापर्यंत घडलं असेल, काळजी करू नका. ते पाप त्याने धोक्याप्रमाणे नाही तशी केलेले आहेत. पण आता जे तुम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवलाय, त्याच्याकडे बघत राहा, त्याच्या गोष्टीविषयी मननचिंतन करत राहा. मग बघा त्याचा परिणाम तुमच्यामध्ये कसा व्हायला लागेल. हळूहळू तुमचा स्वभाव त्या ख्रिस्तासारखा व्हायला लागेल. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवलाय त्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार त्याने दिलेलाच आहे. तो अधिकार वापरा मित्रांनो. प्रभूला बोला की प्रभू, तुझ्या रक्ताद्वारे मी पित्याचं लेकरू झालेलं आहे. याच्यामध्ये माझा असा मीपणा काहीच नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तामुळे मी झालेलो आहे. आमेन. पुढे वचन सांगतंय, त्यांचा जन्म म्हणजे तुमचा आणि माझा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यांच्यापासून झालेला नाही, तर देवापासून झालेला आहे. याचा अर्थ तुमचा नव्याने जन्म झालेलाच आहे. आता फक्त तुमच्यामधून पालवी फुटायला पाहिजे, आणि त्याचं परीक्षण तुम्हाला आणि मला स्वतःलाच करायचंय. कोणी येऊन मला जज करण्याची गरज नाही, तुम्हाला जज करण्याची गरज नाही. परमेश्वराने ती समजबुद्धी आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे की आपण कुठे चुकत आहोत आणि आपल्यामधून काय परिवर्तन घडायला हवंय. जुना मनुष्य आपल्यामधून कसा मेला पाहिजे याचं परीक्षण करायला परमेश्वर आपल्याला तो पहाटेचा सूर्य, त्याचा सूर्यप्रकाश, त्याचे जीवनसत्व तो सतत आपल्याला देत आहे. आमेन. 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 परमेश्वर करो आजचे जे मुद्दे आपण वाचलेले आहेत, वचन वाचलेले आहेत, त्याचा योग्य तो परिणाम आपल्यावर झालेलाच आहे, मी विश्वास ठेवतो. आणि नक्कीच मित्रांनो, हे जे काय आज आपण वावपाव केलाय, वाचलंय, मनन केलंय, ते तुम्हाला समजलेलं आहे. आमेन. तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही विचार असतील तर तुम्ही तयार ठेवा, आपण प्रार्थना करूयात. जर कुणाच्या इमर्जन्सी रिक्वेस्ट असतील तर तुम्ही सांगू शकता. खूप दिवसांनी श्रावणी बाळाचा आवाज येतो. कशी आहेस तू श्रावणी बाळा? खूप छान आहे. प्रेज द लॉर्ड. मग आलीस तू आज तर एक गीत गाती सगळ्यांसाठी, देवाच्या गौरवासाठी? गाते ना. मला ते गीत ऐकायचंय तुझ्याकडून. तू भर दे मेरा प्रभू, ते गीत आहे ना, तू नेहमी गात असतेस. पवित्र आत्मा से भर दे येशू, असं काहीतरी आठवते? येस येस, गा बाळ. तेरे सामत से भर दे यीशु, रहूं मैं तेरा सदा, पवित्र आत्मा से भर दे मुझे, पवित्र रहूं सदा, तू भर दे मेरा प्रभु, तू छू ले मेरा यीशु, तू छू ले
मेरा प्रभु तू छू ले मेरा यीशु, हाँ मुझको तू छू ले राजा, धन्य मैं हो जाऊं। दिल की सिंहासन में बस जा, सामर्थ से भर जाऊं। हालेलुया, 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 हालेलुया। थँक यू. एमेन एमेन. खूप छान बाळा, खूप आमेन. छान. खूप छान गाणं आमेन. गं. आमेन. खूप सुंदर आवाज आहे तिचा. हा ना. किती ओके. इयरची आहे ही सोनाली? अ, मी 12 वर्षाची. हा काय, प्रेज द लॉर्ड. प्रभूने तुला खूप चांगल्याने निवडलाय. परमेश्वर अजून तुला वाढवो, आमेन अजून आमेन आशिषने भरो. आमेन आमेन आमेन. थँक्यू आंटी. मित्रांनो, येशू ख्रिस्त आपल्यावर किती प्रेम करतो हे आपण विसरू नये. त्याच्या वचनात चाललो तर आपल्याला खरी शांती आणि आशीर्वाद मिळतात. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श झाला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रार्थना विनंतीसाठी आपण आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवू शकता. नंबर सेव्ह करा 7972707967. जर तुम्हाला बायबल अभ्यास करायचा असेल तर नक्की जोडा. आम्ही रोज संध्याकाळी गुगल मीटवर जोडले जात आहोत. आणि जर या सेवेला आर्थिक सहाय्य करायचे असेल तर खाली दिलेल्या QR कोड किंवा लिंकवरून आपले अर्पण पाठवू शकता. धन्यवाद. पुन्हा भेटू.